पहिल्या महिला उपमुख्यमंत्री फक्त काहीच दिवसांआधी एका प्लेन ऍक्सिडेंट मध्ये ज्या पत्नीने आपला नवरा गमावला, आज तीच स्त्री आपल्या काळजावर दगड ठेवून आपल्या नवऱ्याचा पदभार स्वीकारतायत, ज्यांचं नाव आहे सुनेत्रा अजित पवार. आज खूप लोक म्हणतात सुनेत्राताईंचा आणि राजकारणाचा काय संबंध, पण खरं तर राजकारणाच्या वातावरणातच या लहानाच्या मोठ्या झाल्यात. कारण त्यांचे वडील बाजीराव पाटील हे स्वतंत्र सैनिक आणि गावचे पाटील होते आणि भाऊ पद्मसिंग पाटील हे काँग्रेसचे खासदार. 1985 ला जेव्हा सुनेत्राताईंचं लग्न अजितदादांसोबत झालं, त्यावेळी अजितदादा दुधाचा व्यवसाय करायचे. तेव्हा सुद्धा सुनेत्राताई त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभ्या होत्या. आज ज्या बारामतीला टेक्सटाईलचा हब म्हणून ओळखलं जातं, त्या टेक्सटाईल हबच्या संस्थापक सुनेत्राताई पवार आहेत, ज्यामध्ये आज सुद्धा 15,000 महिला काम करून स्वतःचं घर चालवतात. काटेवाडीला इको विलेज बनवण्याचं श्रेय सुद्धा ताईंनाच जातं. हा प्रोजेक्ट गावागावांमध्ये व्हावा म्हणून 2010 साली एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया याची स्थापना देखील त्यांनी केली. त्यानंतर 2024 लाच राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना खासदार बनवण्यात आलं. पण आज दादांच्या मृत्यूनंतर सगळी जबाबदारी ही सुनेत्राताईंच्या खांद्यावर येऊन पडली आहे. अजितदादांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आता ताई प्रत्यक्षात आणतील अशी अपेक्षा राज्यातल्या जनतेला आहे. अशा वेळी या महिला शक्तीच्या सोबत राहणं जनतेचं काम आहे आणि हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली असेल. तर